गुन्हा दाखल होऊनही 1.5 महिन्यापासून मुलगी बेपत्ता असून पोलिसांना तपास लागत नसल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीने टोकाचे पाऊल उचलत तालुक्यातील इसूफ वडगाव पोलीस ठाण्यातच स्वतः पेट्रोल ओतून घेतले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. अंबाजोगाई तालुक्यातील 12वीच्या वर्गात शिकत असलेली ऋतुजा व्यंकट माने ही अल्पवयीन मुलगी 5 फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील इसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव येथे तिच्या मामाच्या मुलीसोबत प्रात्यक्षिक परीक्षेला गेली होती. त्यावेळी तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ हरिभाऊ काळे आणि आत्या मीरा हरिभाऊ काळे यांनी तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी इसूफ वडगाव पोलीस ठाण्यात तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ काळे आणि मीरा काळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चन्नाशेट्टी हे तपास करीत होते. या घटनेला 1.5 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र अद्यापही मुलीचा तपास लागलेला नाही. म्हणून 20 मार्च रोजी मुलीची आई योगेश्वरी माने हिने दुपारी 1 वाजेच्या सुमारास इसूफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर स्वतः अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र तिचा आरडाओरडा ऐकून पोलीस निरीक्षक राहुल पतंगे, पोलीस उपनिरीक्षक बसवराज चन्नाशेट्टी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला आत्मदहन करण्यापासून रोखल्यामुळे अनर्थ टळला. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.